नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026ची प्रक्रिया सध्या जोराने आणि जोमाने सुरू आहे. त्याच दरम्यान बऱ्याच आपले जे काही उमेदवार आहेत त्यांच्या मनात प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्याचं मेरिट हे कमी लागू शकतं, तसेच प्रेफरन्स भरताना कोणत्या चुका टाळाव्यात, कारण बऱ्याच आपल्या उमेदवारांना मार्क हे काठावर आहेत. त्यामुळे कोणत्या जिल्ह्याचं मेरिट कमी लागेल त्या अनुषंगानं आपणास प्रेफरन्स देण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड होताना मेरिट हे कमी लागेल, तसंच प्रेफरन्स भरताना शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या चुका टाळाव्यात, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तसेच शिक्षण सारथी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता येऊया मुख्य मुद्द्याकडे. मित्रांनो, आपणास माहीतच आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खूप मोठी शिक्षक भरती सुरू आहे आणि त्याची आता आणखी 2-3 दिवस म्हणजे 16 तारखेपर्यंत मुदतवाढ आहे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी. त्या अनुषंगाने काही गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणत्या जिल्ह्यात मेरिट कमी लागेल ह्याचा विचार करणार आहोत, त्या संदर्भात काही गोष्टीचा आपणास आढावा घेणं गरजेचं आहे. जर का आपण महाराष्ट्राचा एकूण विचार केला की सर्वाधिक उमेदवार कोणत्या भागातले असतील, त्यानंतर कमी प्रमाण कसं होत, ह्या सर्व गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आपल्याला मेरिटच्या दृष्टीनं. जर पाहिलं तर सर्वाधिक कॅन्डिडेट जर मराठवाड्यातले म्हणजेच महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वाधिक परीक्षा देणारे कॅन्डिडेट हे मराठवाड्यातले असणार आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर विदर्भ, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा क्रम आहे. मित्रांनो, या गोष्टीचा सुद्धा आपल्या मेरिटवर खूप मोठा परिणाम होणार आहे. बऱ्याच जणांच्या लक्षातून ही गोष्ट येत नाही, परंतु मराठवाड्यात आपणास माहितीच आहे की आता सध्या जे काही पवित्र पोर्टलला जागा आल्या आहेत त्या जागामध्ये मराठवाड्याचं अत्यंत नगण्य प्रमाण आहे जागांचं, कारण मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या जागा ह्या आल्या नाहीत. त्यामुळे मराठवाड्याचे जे काही उमेदवार असतील त्यांचा पहिला पसंतीक्रम किंवा त्यांना जी काही जागा पाहिजे ती सर्वाधिक त्यांचा ओढा असेल शेजारच्या जिल्ह्यात, म्हणजेच कोणते तर पश्चिम महाराष्ट्रात. माझ्या मते सर्वाधिक मेरिट हे पुणे म्हणजे PCMC PMC ह्या भागाचा असणार आहे. त्यानंतर मग जे काही पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आहेत जसं की पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, सोलापूर या भागाचे सर्वाधिक मेरिट लागण्याची शक्यता आहे, कारण त्या तुलनेत जागासुद्धा त्या ठिकाणी कमी आहेत. आणि मराठवाड्याचे जे काही उमेदवार असतील त्यांच्या सर्वांचा आवडीचा म्हणा किंवा जवळचा भाग जर कोणता असेल तर पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यानंतर आपण पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रातले मुलं हे सुद्धा आपला जिल्हा तर प्रेफरन्स देतीलच आणि ते शेजारचे काही जिल्हे देतील. त्यानंतर आहे विदर्भात सुद्धा म्हणजे सर्वाधिक कॅन्डिडेट कुठले असतील मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर विदर्भ. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या शिक्षक भरतीच्या मेरिटवर प्रचंड होणार आहे. त्यामुळे जर का आपण एकंदरीत विचार केला तर माझ्या मते ज्या जिल्ह्याचं मेरिट कमी लागेल ते जिल्हे आहेत भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती. हे विशेषतः जे जिल्हे आहेत पूर्व विदर्भातले त्या जिल्ह्याचं मेरिट कमी लागेल. तसेच जर का आपण कोकणाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पालघर या जिल्ह्याचं सुद्धा मेरिट कमी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचंही मेरिट तुलनेनं कमी लागेल. परंतु सर्वाधिक कमी मेरिट माझ्या मते गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही गोष्ट जे काही मुलं आहेत ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, कारण प्रेफरन्स देताना जर का तुमची काय म्हणू शकतो आपण, तुमची जर का तयारी असेल लांबच्या जिल्ह्यात जाण्याची तर हे प्रेफरन्स तुम्ही आवर्जून दिले पाहिजेत. बरेच आपले उमेदवार असतात की जाणं न जाणं नंतर ठरू, परंतु पहिल्यांदा प्रेफरन्स देऊ. तर मित्रांनो, माझी विनंती असेल की जर का आपण जाणार असू तरच आपण प्रेफरन्स हा दिला पाहिजे मित्रांनो, कारण एक जागा ही अत्यंत महत्त्वाची असते, त्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. त्यामुळे ही जी काय पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एवढी मोठी भरती सुरू आहे
या सर्व गोष्टीचा विचार करून कोणत्या जिल्ह्यात मेरिट जास्त लागेल किंवा कोणत्या जिल्ह्यात मेरिट कमी लागेल. माझ्या मते सर्वाधिक मेरिट हे PCMC PMC आणि 11वी-12वी यांचं लागेल. सर्वात आधी 11वी-12वी, त्यानंतर PCMC PMC. निश्चितच वर्गीकरणालाही महत्त्व आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी बरेच उमेदवार हे 9वी-10वीच्या जागेवर जर का खूप अंतर असेल, 9वी-10वीचं वर्ग मिळत असेल तर त्यापेक्षा जवळचा किंवा सो जिल्हा बघत प्राधान्याने देत असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की प्रेफरन्स देताना कोणत्या चुका टाळाव्यात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची चूक जर कोणती असेल जी टाळायची आहे आपल्याला, तर प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्स ज्यावेळेस आपण देतोय त्या ठिकाणी मर्यादित प्रेफरन्स देऊ नका. जर तुम्हाला नोकरीची गरज असेल तर त्यांनी 100ला 100 प्रेफरन्स हे दिले पाहिजेत. त्यामुळे काय होईल तर तुमचा सर्व 100 ठिकाणी विचार केला जाईल किंवा एकंदरीत महाराष्ट्रात विचार केला जाईल. त्यामुळे मर्यादित पसंतीक्रम न देता सर्वचे सर्व पसंतीक्रम द्यावेत. दुसरी चूक आहे की जर का तुम्ही कास्टमध्ये असाल तर आपल्या कास्टचा जागांचा विचार न करता प्राधान्यक्रम देणे. मित्रांनो, कास्टच्या जागांना सुद्धा 55-60चा निकाल लागल्यानंतर अतिशय महत्त्व आलं आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यात हे ओपनचं मेरिट जास्त असणार आहे कास्टच्या पेक्षा. त्यामुळे कास्टच्या जागांचाही विचार करून प्राधान्यक्रम दिले पाहिजेत. त्यानंतर तिसरी चूक आहे की प्राधान्यक्रम आपण देतो परंतु लॉक करायचं राहून जातं. बरेच असे कॅन्डिडेट 2024च्या भरतीमध्ये होते की त्यांचे प्रेफरन्स लॉक करणं राहून गेले होते. त्यामुळे प्रेफरन्स न चुकता, पुन्हा एकदा सांगतो की न चुकता प्रेफरन्स लॉक करावेत, तरच आपला विचार केला जातो मेरिटच्या यादीमध्ये. एकंदरीत ह्या विशेषतः आपण चुका टाळल्या पाहिजेत. या व्हिडिओबद्दल आपणास काय वाटतं, तसेच शिक्षक भरती किंवा प्राधान्यक्रम याबद्दल काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले भावी शिक्षकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे, त्या लिंक जॉईन करा, कारण त्या टेलिग्रामवर आपण वेगवेगळे जे काही नवीन अपडेट्स असतात त्या शेअर करत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.